तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर सकाळी सकाळी अशी काही धावपळ होती ना, काही कळतच नाही, कारण पोरांचा लगेचच टायमिंग होऊन जातो. तर त्यांचा डबा तयार करण्यातच एक नाही 6-6:30 तर वाजते. तर तनिषची 6:30 वाजता बस येते, तर त्याला आवरून एक नाही मग त्याला सोडून आली. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर आज मस्त अशी तनिषच्या पप्पांनी देवपूजा केली होती. नाश्त्यामध्ये ना रात्रीचा थोडासा भात उरलेला होता, म्हटलं फेकण्यापेक्षा नाही तेच तडका देऊन खायचा. ते केलं आणि त्याच्यानंतर व सीताफळ पण भरपूर अशी तनिषच्या पप्पांनी ड्युटीवरून येताना आणली होती. मग नाश्ता झाल्यानंतर ना ती अगोदर खाऊन घेतली. दुपारच्या जेवणामध्ये मस्त असं शेवग्याचा रस्सा, गवारीची भाजी, चपाती, भात असं जेवण होतं. जेवण वगैरे करून घेतलं. 2-3 दिवस झालं मशीन माझी खराब झालेली, वॉशिंग मशीन, त्यामुळे एक नाही रिपेअरसाठी आलेले होते. तर त्यांना एक नाही सामान ते काय सामान गेलेले होते ना, ते आणलंच नव्हते त्यांनी, म्हणून परत मग संध्याकाळी येणार होते. म्हटलं चला आपलं तरी काम आपल्याला करायलाच पाहिजे. तर थोडंसं मलाही होती, त्याचं छान असं तूप तयार करून घेतलं. आणि नंतर मग पोरांना 4 वाजता भूक लागल्यासारखी झालेली, म्हणून इथं व्हेज पनीर वगैरे घालून एक टाकस बनवलेलं होतं. तर एकदम छान असं चवीला झालेलं होतं. संध्याकाळी मार्केटमध्ये गेलेलो, म्हटलं थोडंसं वॉकिंग पण होतं आणि फिरायचं पण होतं, पण हलका हलका पाऊस येत होता. तसंच मग आम्ही मार्केटमध्ये गेलेलो. तर आता यांचा ना कुकर खराब झालेला होता, वायसर गेलेली होती, ते घालण्यासाठी आलेलं. आणि त्याच्याबरोबरच ना नाकातला मुखवट, त्याची पण फिरकी खराब झालेली होती. ती सगळी कामं करून घरी आलो. आणि त्याच्यानंतर एक फ्लिपकार्टवरून हे एक पार्सल मागवलं होतं. पण दिसायला तर इतकं छान दिसत होतं, पण एक प्लास्टिक असल्यामुळं ना जास्त हेवी नव्हतं, त्यामुळं ते रिटर्न केलं. आणि मग संध्याकाळच्या वेळेला परत मशीन रिपेअर करायला आलेले होते, ती रिपेअर केली. आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला इथं पाहायला आले होते. 2-3 दिवस झाले रेग्युलरच यायला लागले. चला तर मागचा व्हिडिओ इथं संपते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि